आज आपण पोटाच्या आजारामध्ये संग्रहणी ह्या आजाराविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, संग्रहणी हा आजार म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये लहान आतडे नावाचा एक अवयव आहे, ज्याचं काम अन्नाचं ग्रहण करणे आणि त्याचं सूक्ष्म पचन करणे हे असते. ज्या रुग्णाला सातत्यानं अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आम्लपित्ताचा त्रास असतो, त्या आम्लपित्ताचा दुसरी स्टेप म्हणजे त्याचं रूपांतर ह्या संग्रहणी नावाच्या आजारात होते. म्हणजे जास्त दिवस आम्लपित्त राहिल्यामुळं रुग्णाच्या आतड्याची जी कॅपॅसिटी असते की अन्न ग्रहण करणे आणि त्याचं सूक्ष्म पचन करणे, ते त्याचे कॅपॅसिटी कमी होते. त्याचे कार्य जे आहे ते त्याच्यामध्ये बिघाड येते. त्यामुळं होतं काय की अन्न व्यवस्थित पचलं जात नाही आणि त्यामुळं रुग्णाला जेवण केले की लगेच शौचास जावं लागतं, ताबडतोब. बरेच रुग्ण मी असे पाहिलेत माझ्या प्रॅक्टिसमध्ये की तोंडात घास घातल्यानंतर लगेच त्याला शौचाला जावं लागतं. इतकं त्याचा त्रास होत असते. आणि नंतर त्याच्यानंतरही दिवसामध्ये 2-3 वेळेस शौचास जावं लागते. शौचास गेल्यानंतर पातळ द्रवस्वरूप मलप्रवृत्ती होते. बऱ्याच रुग्णामध्ये अन्नस्वरूप म्हणजे अन्नाचीच संडास होत असते. त्यामध्ये रुग्णाला मानसिक त्रास होत असतो, अशक्तपणा थोडासा होते. पण असं नॉर्मल जसं डायरिया डिसेंट्री होत तसं त्याच्यामध्ये जेवढं अशक्तपणा येते तेवढा अशक्तपणा याच्यात नसते. पण हा त्रास वारंवार होत असतो, चालू असतो. रुग्ण पोटाच्या डॉक्टरांकडे जातो, त्याच्यामध्ये एंडोस्कोपी केली जाते. एंडोस्कोपी करून सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात. रक्त तपासणीनंतर त्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात. मी स्वतः बघितले. नांदेडला रुग्ण दाखवतात बरेच मोठ्या पोटाच्या डॉक्टरांना. नंतर तिथून जाऊन हैदराबादला सुद्धा मोठ्या गॅस्ट्रोएंटरोलॉजीच्या हॉस्पिटलमध्ये दाखवतात. तिथं गेल्यानंतर सगळे रिपोर्ट्स यांचे नॉर्मल येतात. त्यांनी औषध उपचार करतात, परंतु त्यांना म्हणावा तसा त्याचा काही फायदा होत नाही. आणि असे रुग्ण भटकत आमच्याकडे येतात की आयुर्वेदामध्ये काही असं औषध उपचार आहे का, किंवा आयुर्वेदामध्ये याला काही उपचार आहे का, ते विचारून तर जावं ह्या उद्देशाने घेऊन आम्हाला ते भेटतात. मग तिथे ते फाईल्स असतात, एवढ्या सगळ्या फाईल्स घेऊन येतात. ते बघितल्यानंतर मग आम्हाला ह्या रुग्ण तपासण्याचा अनुभव आहेच. 20-23 वर्षापासून मी हा उपचार करत आहे. आणि अनेक म्हणजे जेवढे माझ्याकडे रुग्ण आतापर्यंत पोटाचे आजाराचे आलेत, त्याच्यामध्ये हे सगळे जे लक्षणं घेऊन येतात त्या सगळ्या रुग्णांना मी 100% रिझल्ट दिले आहेत. त्यांचा आजार पूर्णतः कमी केला आहे. मला अनुभव आहे, खात्री आहे मी आजार कमी करू शकतो. त्यासाठी आमच्याकडे एक सिस्टीम आहे की साचा आहे तयार झाला की त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण त्या पेशंटला जर ते फॉलो केलं तर तो आजार त्याचा दुरुस्त असतो. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्याला आहार आणि विहार याची जी पद्धती आहे ती बदलावी लागते, मेन महत्त्वाचं. आणि नंतर म्हणजे सकाळी लवकर उठणे, मॉर्निंग वॉक आवश्यक आहे. संध्याकाळी लवकर जेवण करणे, त्यानंतर इव्हिनिंग वॉक आणि हलका आहार घेणे. त्याच्यामध्ये फळभाज्या खावा लागतात. त्याच्यामध्ये दूध, दोडकं, कारली, तोंडाळे, भेंडी ह्याच भाज्या चालतात. मुगाची डाळच खावा, दुसरं कोणती डाळ जमत नाही. फळामध्ये कोणतंच फळ जमत नाही, ड्रायफ्रूट जमत आहेत. फक्त ड्रायफ्रूट मनुका चालते आणि फळामध्ये फक्त डाळिंब चालते. मी अनेक पेशंट फक्त डाळिंबावर कोर्स केले आहेत. डाळिंब खावावरून त्यांना मी पूर्ण पेशंटला ओके केला आहे. त्यानंतर कधीही जुलाब झाले, कधी पोटाचा त्रास म्हणजे शौचास आले नाही, जेवण गेल्या आणि नॉर्मल शौचास, व्यवस्थित अन्नपचन आणि रुग्णाचं नंतर वजन वाढलं, नॉर्मल जसं असतं आपण पेशंट्स म्हणजे आपण सगळं व्यक्ती तसं त्यांचं आता चाललेलं आहे. आणि पुन्हा त्यांना कधी त्रास झाला नाही असा. तर अशा पद्धतीने मी हे पेशंट दुरुस्त केले. आणि याच्यामध्ये मी स्नेहपान म्हणजे तुपामधून एक औषध सिद्ध करून देत असतो. त्याच्यामध्ये सकाळी ते प्यायला देतो. ते पिल्यानंतर त्याच्या आतड्यामध्ये लहान आतड्यामध्ये जे विकृती आली आहे, जे कार्य बिघडले ते कार्य दुरुस्त होते आणि त्याचा आजार पूर्णतः कमी होऊन पूर्ण रुग्ण निरोगी होतो. तर ह्या माध्यमातून मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहे की असे पेशंट हे बरेच होत नसतात. ते मी फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून, आयुर्वेदशास्त्राच्या माध्यमातूनच मी ते दुरुस्त करतो किंवा आमच्या सगळे आयुर्वेद डॉक्टर दुरुस्त करत आहेत. तरी रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे मी रुग्णांना आवाहन करत आहे. धन्यवाद.